नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत जे सरळ सेवा भरती आहेत आणि विभागांतर्गत ज्या घेतल्या जात आहेत, जसे की धर्मदाय आयुक्त अंतर्गत आहेत, तलाठी आहे, ग्रामसेवक आहेत, आरोग्य विभागाच्या आहेत, तसेच येणारी जी जालना आहे, जळगाव महानगरपालिका आहे, आता ठाणे महानगरपालिका, त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी डेट डिक्लेअर झालेली आहे। तर या परीक्षांमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान तसे म्हणजे या टॉपिक मध्ये तुम्हाला कोणते मोजकेच टॉपिक करून जायचे आहे त्याबद्दल आपण इथे बघणार आहोत। तर हे काही टॉपिक आहेत की जे तुम्हाला हे करायचेच आहेत, म्हणजे मस्ट डू इट आहेत ते टॉपिक जे तुम्हाला याच्या पुढे म्हणजे या व्यतिरिक्त तुम्हाला टॉपिक करायचे आहेत, पण हे टॉपिक तर तुमचे झालेच पाहिजेत। तर त्यामध्ये काही सरळ सेवेच्या ज्या आपल्या बॅचेस आहेत, तसेच महानगरपालिका भरती 2025च्या ज्या बॅचेस आहेत म्हणजे येणाऱ्या भरतीबाबतच्या, तर यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जीकेचा जो पार्ट आहे याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं ॲक्नॉलेज तुम्हाला इथे मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल सगळ्याची तयारी इथे करून घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार म्हणजे जो TCS आणि IBPSचा जो पॅटर्न चेंज होत आहे त्यानुसार हे तुमचे लेक्चर्स असणार आहेत आणि तुम्हाला जे लेक्चर्स आहेत ते PDF स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा त्याच्या अवेलेबल होणार आहेत। तर आता तुमचा स्कोर येतोय, पण तुम्हाला कुठे अडतंय, तुमचं काय चुकतंय, तर हे बघण्यासाठी 100+ टेस्ट इथे उपलब्ध आहेत आणि मग त्या टेस्ट प्लस तुमचे जे लेक्चर्स आहेत त्यामध्ये तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स देऊ शकता, कारण की तुमचा जो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड आहे। त्यामुळे जर तुम्हाला हे जॉईन करायचं असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करा 9226018181 आणि त्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करावी लागणार आहे। तर यासाठी तुमची जी फीज किती असणार आहे, तर ही फीज असणार आहे 999 रुपये आणि ती 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी तुमची फीज असणार आहे। पण यामध्ये तुम्ही सर्व सरळ सेवेचं प्रिपरेशन यात तुम्ही करू शकणार आहात। तर काही टॉपिक आहेत जे सामान्य ज्ञानाचं आहे, जो जीकेचे तुम्हाला 25 क्वेश्चन्स असणार आहेत 50 मार्क्ससाठी। हे आपण टेक्निकलचा पार्ट सोडून बोलतोय, म्हणजे जो जीकेचा ज्या इतर परीक्षा आहेत जसं लिपिक टंकलेखक इतर आहे, जसं आता जीके मध्ये महिला बाल विकास मध्ये पण आहेत, भरपूर अशा ज्या एक्झाम्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला जीकेचा पार्ट आहे जो की 60-40 रेशो नसणार आहे टेक्निकल मध्ये। अशा एक्झाम्स मध्ये तुम्हाला राज्यव्यवस्था, भूगोल, इतिहास आणि चालू घडामोडी यामध्ये कोणते टॉपिक करायचे आहे त्याबद्दल आपण इथे बघणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला आता जसे की राज्यव्यवस्था घेतलं तर सर्व एक्झाम्स मध्ये कलम 1 ते 51 हे तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला जे कलमांवरचा जो TCSचा जो पॅटर्न आहे की कलमांवरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न असतात, तर तो जो पॅटर्न आहे त्यामध्ये आपण ट्रॅप होता कामा नये। तर 1 ते 51 मेनली कलम करायचे आहेत। त्यानंतरचे मूलभूत हक्क, आता 51 मध्येच तुम्हाला हे 2 टॉपिक तुमचे कव्हर होतात, मूलभूत हक्कांचं आणि मूलभूत कर्तव्यांचं। मग हे 2 टॉपिक्स तुम्हाला यामध्ये करायचे आहेत। सेंटर आणि स्टेटचं जे रिलेशन आहे म्हणजे केंद्र राज्य संबंधांमध्ये जे आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काय रिलेशन आहेत याबद्दलचे हे टॉपिक्स तुम्हाला वाचायचे आहेत। त्यानंतर सगळ्यात मेन जो आता फोकस चालू आहे TCSचा आणि IBPSचा की राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोघांमध्ये तुम्हाला एक प्रश्न इथे दिसणारच आहे। एक तर राज्यपालावरचा कलम विचारला जातात, नाही तर राष्ट्रपतीचे कलम किंवा कार्यपद्धतीमध्ये त्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन बघायला मिळतो। त्यानंतर उपराष्ट्रपती, महान्यायवादी, महाधिवक्ता, एक मिनिट ठीक आहे, आता महान्यायवादी, महाधिवक्ता हे टॉपिक्स तुम्हाला याच्यामध्ये इथे क्वेश्चन असतो 176 कलम आणि 165 यामध्ये बायफर्गेट करून तुम्हाला असतं की यामध्ये काय आहे, डिफरन्शिएट करा, त्या टाईपचे मध्ये त्याच्यावरती तुमचे क्वेश्चन फॉर्म्स होतात। आता कशा प्रकारे क्वेश्चन फॉर्म्स होतात आणि ते आलेले क्वेश्चन सुद्धा तुम्हाला मी पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावरती लेक्चर्स घेऊया की कसे क्वेश्चन्स फॉर्म झालेले आहेत। त्यानंतर आयोगामध्ये आता मेनली नीती आयोग, वित्त आयोग, मागासवर्गीय आयोग यामध्ये मागासवर्गीयांमध्ये तुम्हाला जी पूर्ण आपली जी कलम आहेत ती करायची आहेत, कारण की याच्यावरती क्वेश्चन येत आहे। जसे की आता आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, SCBC, EWS, OBC, त्यामुळे मागासवर्गीय आयोग करून जाणं गरजेचं आहे। जसं वित्त आयोग आहे कलम 280चं, नीती आयोग आहे याबद्दलच्या तरतुदी, स्थापना कधी झाली, कार्यपद्धती काय आहे हे तुम्हाला इथे करून जायचं आहे। तर हे टॉपिक तर तुम्हाला करायचेच आहेत राज्यव्यवस्थामध्ये। त्यानंतर आपण भूगोलमध्ये जाणार आहोत। तर भूगोलमध्ये तुम्हाला आता महाराष्ट्र, इंडियन जिओग्राफी आणि वर्ल्ड जिओग्राफी, तर तुमचा जो TCSचा जो भर आहे तो कशावरती जास्त आहे, महाराष्ट्राच्या
भूगोलावरती तुम्हाला जास्त भर दिसेल। आणि भारतामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर क्षेत्रफळ, प्रशासकीय विभाग कसा आहे, त्यानंतरची रचना कसं आहे, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कसं आहे, रेखावृत्तांबाबतचं करायचं आहे, तर हे तुम्हाला प्रशासकीयमध्ये करायचं आहे। तसेच प्रादेशिक रचनामध्ये आता विभागाअंतर्गत आहे तर 5 महाराष्ट्राचं मग 5 विभागाअंतर्गत कोणत्या पद्धतीने केलेलं कार्यरत आहे त्या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर नद्यांबद्दलचं बघायचं आहे, मग पूर्व वाहिनी त्याच्यानंतर पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यांबद्दलचा अभ्यास करायचा आहे। मग त्याबद्दल डिटेल आपल्याला पुढे बघायचंच आहे। त्यानंतर धरणे, आता धरणांमध्ये काही त्यांची उगमस्थाने बदललेली आहेत, म्हणजे उगमस्थाने म्हणजे त्यांचं जे नाव आहे, आता उगमस्थान तर आहे, आता ह्या नदीचं आहे, या नदीचं उगमस्थान आहे, मग तिची रचना ती कुठं आहे ते बघायचं आहे। आणि धरण आहे, धरणांची नावे बदललेत, म्हणजे आता एखादं धरण आहे तर त्याचं नाव ज्या त्या धरणाला त्या नावाने कोणत्या नावाने ओळखलं जातं हे तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर जिल्हानिहाय गोष्टी, म्हणजे आता जिल्हानिहाय गोष्टीमध्ये काय येणार आहे तर एखादी ठाणे महानगरपालिकेची आहे तर तुम्हाला ठाणे महानगरपालिकेचा जो विभागाअंतर्गत अभ्यास आहे, ठाणे, पालघर, त्यानंतर कोणत्या जाती येतात तिथे, म्हणजे आता ठाणेमध्ये कातकरी विभाग जातीनिहाय जास्त आहे तिथे, मग जनगणनेमध्ये किती आहे, किती पर्सेंटेज आहे, तसं तुम्हाला एखाद्या जिल्ह्याचं करायचं आहे। जसं की आता जालना महानगरपालिका आहे तर त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन करायची आहे, मीरा भाईंदर आहे तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन करायची आहे। त्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 टॉपिक इथे बघायला मिळतात। त्यानंतर जो खनिजांचा आहे, जो विभागांतर महाराष्ट्रात किती खनिज आढळतं, मग त्यानंतर मग आता कोमोरे, गले, आता ही ट्रिक आहे, मग कायनाईट, त्याच्यानंतर लोह, मग ते कशा पद्धतीने आहे ते ट्रिक्स वाईज तर आपण बघणारच आहोत, मग ते खनिजांमध्ये बघायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम असलेले राज्य, आता एखादं राज्य आहे अग्रेसर आहे, आता मग फुलपाखरूंचं राज्य आहे, मग त्याच्यानंतर इतर तरतुदी आहेत, मग त्या कोणत्या राज्यांनी केलेलं आहे, म्हणजे राज्यांमध्ये आता महाराष्ट्र आलंय तर आपण राज्य म्हणजे असं नाही घ्यायचं की आता राज्यांमध्ये गेलो का, तर हे महाराष्ट्र निहाय आहे। तर मग सातारामध्ये कोणत्या तरतुदी झाल्या, मग काय झालं गावामध्ये, मग पहिले तरतूद कोणत्या गावाने केलेली आहे याबद्दल करायचं। तर राज्याला असा शब्दशः अर्थ घेऊ नका, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट असणार आहे इतिहासामध्ये, आता इतिहासामध्ये समाजसुधारकमध्ये ठरलेलंच असतं फिक्स की विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावरती स्त्रियांच्या बाबत त्यांनी कार्यरत केलेलं आहे, जसे की रमाबाई रानडे यांच्याबाबत प्रश्न, मग हे काही जे समाजसुधारक आहेत त्यांबद्दल प्रश्न विचारलेच जातात। त्याच्यानंतर राष्ट्रीय चळवळीमध्ये काय पुन्हा किंवा पहिले कधी सुरू, मग त्याच्यानंतरच्या जे समित्या झाल्या त्यांबद्दलचा अभ्यास, 1857च्या उठावांमध्ये काही तरतुदी झाल्या, मग उठाव कुठून सुरू झाला त्याबद्दलचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला ठळक प्रश्न इथे बघायलाच मिळतात, तर हे टॉपिक तुम्हाला करून जायचं आहे। स्त्री सुधारणांबाबत ज्यांनी योगदान दिलेलं आहे तसं तुम्हाला महाराष्ट्राचं पूर्ण ओव्हरलुक स्टडी करायचं आहे, यामध्ये रचना कधी आहे, कार्यरत कधीपासून झालेलं आहे, अशा प्रकारे तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे। त्यानंतर जो चालू घडामोडीचा जो मेनली पार्ट आहे की चालू घडामोडी हा काय करतो, हा फॅक्टर जो आहे तो काय करतो आपल्या स्कोरला डिसाईड करतो जास्त। आणि आता जर तुमची ही एक्झाम आहे, सपोज एखादी महानगरपालिका आपण XYZ महानगरपालिका पकडू, तर प्रिव्हियसली तुम्हाला 6 मंथचं करंट ॲटलिस्ट करायचं आहे जे तुम्हाला पेपरमध्ये, आणि आता TCS आणि IBPS काय करत आहे की एकदम लेटेस्ट करंट विचारत आहे, जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्याच्या करंटवरती भर देत आहे। तर मग तुम्हाला असे पुरस्कार, नियुक्ती, निधन वार्ता, त्याच्यानंतर राष्ट्रीय घडामोडी काय आहेत, प्रादेशिक घडामोडी काय आहेत, कोणत्या जिल्हानिहाय काय झालेल्या आहेत किंवा एखाद्या प्रदेशांतर्गत कोणत्या घडामोडी झालेल्या आहेत, अग्रेसर असलेलं राज्य कोणतं आहे, जसं की आता केरळने कोणतीतरी तरतूद केलेली आहे तर त्यामध्ये अग्रेसर राज्यांनी काय काम केलेलं आहे याबद्दलचं तुम्हाला सर्व असं पर्टिक्युलरली सेपरेट काढायचं आहे। आणि याबद्दलचे लेक्चर्स आपण आता स्टार्ट करणार आहोत। आता टेक्निकलचा जो पार्ट आहे, आता जो सायन्सचा आहे, विज्ञान सायन्स टेक्नॉलॉजीचा आहे, तर त्यामध्ये काय चेंजेस करण्यात आलेला आहे, कोणतं ड्रोन सोडण्यात आलेलं आहे, त्याचं मग लष्करी सरावामध्ये कोणत्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, हा जो टेक्निकल पार्ट आहे त्याबद्दल तिथे करायचा आहे। आणि पर्यावरण विषयक, मग त्यामध्ये आता परिषदांमध्ये बघायचं आहे, यामध्ये कोणत्या कोणत्या परिषदा झाल्या, पर्यावरणाबाबत कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, मेनली कशात बघायचं आहे पर्यावरणामध्ये, तर वनांच्या बाबतच्या तरतुदी बघायचं आहे की यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, अभयारण्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, जसं की तोच तुम्हाला पार्ट जॉग्रफीला पण लागतो की जसं की अभयारण्य किती आहेत, त्यानंतर वनांच्या बाबत क्षेत्रफळ किती आहे, वनांचं हे किती आहे, असं पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये विचारलं जातं। तर हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणारच आहेत, म्हणजे येणाऱ्या सर्व सर्वेक्षणांमध्ये हे तर टॉपिक तुम्हाला दिसणारच आहेत। त्यामुळे जीकेचा अभ्यास करताना मेनली तुम्हाला हे टॉपिक करून जायचं आहे। त्यानंतर मग पुढे जे इतर टॉपिक्स आहेत त्याला आपण ओव्हरलुक करायचं आहे।
सगळ्यात जास्त आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, एक्सक्लुझिव्ह आता इथे करायचा आहे, इन्क्लुझिव्ह करण्यापेक्षा एक्सक्लुझिव्ह अभ्यास करायचा आहे, त्यानंतर इतर टॉपिक्सकडे जायचं आहे। असेच इतर हे जे मेनली टॉपिक आहेत ते आपण करणार आहोत, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत, तसेच इतर टॉपिक्सला सुद्धा करणार आहोत। तर तुम्हाला याबद्दल अजून काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅनलवरती कॉल करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता। तसेच तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करू शकता। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू सो मच।